नमस्कार, मी विनया. आपण पाहत आहात माय PCMC आणि सुरू आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 अंतर्गत आजचा सविस्तर राजकीय आढावा. प्रभाग क्रमांक 10 हा प्रभाग म्हणजे बिनविरोध आघाडी, घरातील राजकारण आणि पक्षांतराची धग आणि कार्यकर्त्यांची नाराजी यांचा एकत्रित पट आहे. 2017 मध्ये प्रभाग क्रमांक 10 मध्ये 4 पैकी 3 जागांवर भाजपनं विजय मिळवला होता. अ जागेवर अनुराधा गणपत गोरखे, ब जागेवर केशव हनुमंत घोळवे, क जागेवर राष्ट्रवादीच्या माजी महापौर मंगल अशोक कदम आणि ड जागेवर तुषार रघुनाथ हिंगे विजयी झाले होते. त्यामुळे हा प्रभाग भाजपचा मजबूत किल्ला मानला जात होता. मात्र 2026 मध्ये हे चित्र बदलताना दिसतंय. यंदाच्या निवडणुकीत ब जागेवर भाजपच्या सुप्रिया महेश चांदगुडे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. कोणताही प्रतिस्पर्धी नसल्यानं मतदानाआधीच भाजपनं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. हा भाजपसाठी दिलासा असला तरी पक्षात सर्व काही सुरळीत आहे असं चित्र दिसत नाही. 2017 मध्ये याच ब जागेवरून निवडून आलेले माजी उपमहापौर आणि कामगार नेते केशव हनुमंत घोळवे यांना यंदा भाजपनं उमेदवारी नाकारली. या निर्णयामुळे घोळवे यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली दिसते. घोळवे मैदानात नसले तरी त्यांच्या समर्थकांची भूमिका उर्वरित 3 जागांवरील मतदानात निर्णायक ठरू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे. अ जागेवर भाजपकडून अनुराधा गणपत गोरखे पुन्हा एकदा मैदानात उतरल्यात. मात्र ही लढत केवळ नगरसेवक पदापुरती मर्यादित नाही. अनुराधा गोरखे या भाजपचे आमदार अमित गोरखे यांच्या मातोश्री असल्यानं या निवडणुकीत फक्त अनुराधा गोरखेंचीच नाही तर आमदार अमित गोरखे यांचीही राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांच्या विरोधात शिवसेना उबाठाकडून रुपाली अण्णा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसकडून निलिमा रुपेश पवार, काँग्रेसकडून रमा सतीश भोसले, आम आदमी पार्टीकडून पायल संतोष रणसिंग, वंचित बहुजन आघाडीकडून शारदा राजू बनसोडे आणि अपक्ष भाग्यश्री राजेंद्र कसबे आणि मीनाताई यादव खिलारे मैदानात आहेत. त्यामुळे ही लढत बहुकोनी आणि अत्यंत चुरशीची मानली जाते. क जागा ही यंदाच्या निवडणुकीतली सर्वात चर्चेची जागा ठरतीये. भाजपकडून कुशाग्र अशोक कदम उमेदवार आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौर मंगला कदम यांचे पुत्र आहेत. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि थेट उमेदवारी मिळवली. त्यामुळे राजकीय वारसा विरुद्ध पक्षनिष्ठा असा प्रश्न निर्माण झालाय. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संदीप श्रीरंग चव्हाण, आम आदमी पार्टीकडून विक्रम गौतम तायडे, मनसेकडून कैलास शंकर दुर्गे, सनय छत्रपती शासनकडून निलेश विनायक कुंभार आणि अपक्ष नितीन किसन चव्हाण, दत्तात्रय बाबूराव मोरे, सज्जन राजेश दशरथ रिंगणामध्ये आहेत. ड जागेवर भाजपकडून माजी उपमहापौर तुषार रघुनाथ हिंगे पुन्हा एकदा मैदानात उतरलेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून सतीश मधुकर क्षीरसागर, आम आदमी पार्टीकडून ब्रह्मानंद चंद्रकांत जाधव, मनसेकडून हर्षकुमार शिवराम महाडिक, बहुजन समाज पार्टीकडून राहुल मल्हारी सोनवणे, वंचित बहुजन आघाडीकडून दुर्योधन राजू कदम आणि अपक्ष विठ्ठल बाबूराव कळसे, संतोष गुरुनाथ पवार, शिशिर यशवंत महाबळेश्वर आहेत. हे उमेदवार यंदाचं मतांचं गणित बदलवू शकतात. एकीकडे सुप्रिया चांदगुडे यांच्या बिनविरोध विजयामुळे भाजप 1-0 पुढे आहे. दुसरीकडे केशव घोळवे यांना डावलल्याने कार्यकर्त्यांमधली नाराजी खूप वाढली आहे. तर तिसरीकडे अनुराधा गोरखे यांच्या माध्यमातून आमदार अमित गोरखे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळेच प्रभाग क्रमांक 10 हा यंदाच्या निवडणुकीतला सर्वात संवेदनशील आणि लक्षवेधी प्रभाग ठरतोय. मी विनया, माय PCMC साठी प्रभाग क्रमांक 10 मधून.